धन्यवाद रसिक प्रेक्षको, धन्यवाद. अतिशय चांगला असा प्रतिसाद मार्कर भुवनच्या बारीला दिला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद मानतो. आणि खास करून अजूनपर्यंत एवढा उशीर होऊन सुद्धा तुम्ही हा कार्यक्रम पाहण्यासाठी थांबलात, हे फार महत्वाचं आहे. नाहीतर आज परिस्थिती अशी झाली आहे की एक बारी भुवनची झाली ती कंदील घेऊन घरी गेली. पण तुमच्या या ठिकाणी बघितल्यानंतर बरोबर समाधान वाटतं की काहीतरी आवड लोकांना आहे आणि ही आवड निर्माण करायची ताकद मार्कर बुवा आपल्यात असली पाहिजे, हे लक्षात ठेव. आपण शाहीर आहोत, शाहीराने या रसिक प्रेक्षकांना काहीतरी देण्याचं काम करायला पाहिजे, हे लक्षात ठेव. मार्कर उगाच तोंडाला ये ते वाटेल ते बोलत जाऊ नको. मार्कर ऐकतोस ना रे, की कुठे पाला मावलंग्यात पाला नाही ना. रसिक प्रेक्षकांना काहीतरी द्यायचं, नवीन द्यायचं. बघ काय आहे तुझ्याकडे नवीन, अजून गोट्यावरच आहेत त्या दोन गोट्याच्या पुढे तुला जातच येत नाही. दादा काय म्हणतो मला भाषण कॉलेजच्या पोराकडून लिहून घेतलं. तुझे डोळे होते ना, माझा सहाय्यक शाहीर आला होता इथे पास घेऊन आणि ओळखपत्र, त्याच्यावर माझं शिक्षण किती आहे बघ. बघितलं शिक्षण माझं, म्हणजे कॉलेजच्या पोरांकडे लिहून घेण्याची माझी तेवढी ही नाही. BA झालेला माणूस आहे मी. माझे परम मित्र आहेत त्या ठिकाणी, ते सुद्धा सांगतील. आणि म्हणतो कॉलेजच्या पोरांकडे लिहून आणलं आणि भाषण, तो जमाना गेला तुझा तोंडपाठचा. मुंबई सारख्या शहरामध्ये हॉलमध्ये कार्यक्रम होतात मोठे मोठ्या, तुझे बघल्याशिवाय कोण नाही गायकी करत आता. तो जमाना गेला. उगाच लोकांना भूलतापा करू नको, बघून गायकी करायची, हे करायची, बघल्याशिवाय गायकी करून दाखव म्हणत होते. काय म्हणतो यथरू, अरे तुझे डोळे गेले, पासावर सरळ माझं नाव लिहिलेलं आहे, संतोष दत्ताराम वेद्रू. आडनावाची टिंगलदवाडी करतो, याला काही दुसरं काही येतच नाही. हो हा करणार काय नाही तर काढून कुठेतरी उगाच तरी लोकांची करमणूक करण्याचा प्रयत्न करणार, कारण याच्याकडे काहीच नाही. ते बिचारे गोविंद बुवांकडे आणि मोहन कारशिंगर बुवांकडे जे होतं ना, ते ह्याच्याकडे काय नाही. हा फक्त भाव करून भोकणार आणि लोकांना इथे दाखवणार मी किती मोठा आहे. बद्दल आणि वस्तादाबरोबर मुळीच बोलू नको. त्यांच्या इतकी मला आहे बघ. आज या राजापूरमध्ये आज 3 बाऱ्या आहेत आमच्या शाहिरांच्या. माझी इथे एक आहे आमच्या नितीन बुवांच्या आहे पडव्याला, आणि मिलिंद टुकुल बुवांची बारी आहे देवाच्या घोटण्याला. एवढी ताकद या भाई गोसावीच्या शिष्यामध्ये. तुला कुठे भाड्याने शोधून त्या समीर गुरव साहेबांनी आणलं काही समजत नाही, कोण शक्तीवाला भेटत नव्हता. 4 दिवस काढले बारी फिक्स करायला. मी पहिल्यांदाच सांगितलं बुवांना की आम्ही बारी घेतो, ह्याने 4 दिवस काढले, 4 दिवस ढकलले पुढे. बघतो सांगतो असं नाही बुवा. आपल्यात जर कला असेल ना तर पहिल्या सुरुवातीलाच सांगायला पाहिजे मी हा कार्यक्रम घेतो म्हणून. आणि काय म्हणाला मला, वेळ जावा. आपण सद्गुरू मार्गात गेलेले आम्ही माणूस असल्यामुळे तुझ्यासारख्या माणसाच्या नादाला आम्ही जास्त लागत नाही, म्हणून सोड. आम्हाला पण बोलता येईल, पण तुझ्यासारखं अति वायफळ आम्हाला शेवटी गुरूंचं बंधन आहे, त्या बंधनात थोडं राहावं लागतं. तू सद्गुरूच केलेला नाही तर मला तुला समजेल काय रे. प्रथम सद्गुरू कर आणि इथे गायकी करायला बुवा म्हणून शाहीर म्हणून तुझं आहेस ना आता, तो पहिला सद्गुरू कर आणि माझ्या पुढे गायकी करायला मग तुला दाखवतो. अध्यात्माचं जे काय ज्ञान आहे ना ते तुला मी दाखवतो. पहिला आधी सद्गुरू करून घे. आणि काय म्हणाला मोठेपणा सांगतो, नाव काढून जाणार. अरे या रसिक प्रेक्षकांना माहिती आहे. रसिक हो, पहिली बारी माझी कशी झाली, चांगली झाली ना. करत तुम्ही त्याच्यासारखं महा म्हणतो नाव काढून जाणार आणि बोलायला सोपं म्हणतो. मान ठेवणी बोल, मोठे माणूस होतो. मार्कर बुवांचं तोंड ते लोकांना सगळ्यांना तालुक्यात काय अगदी लांजापासून माहिती आहे तुझं तोंड कसं, ते लोकांना सांगण्याची गरज नाही. चाळणीत पाणी घेऊन म्हणतो जीव दे. अरे मेले या चाळणीत पाणी कसं राहते आधी सांग, तू तरी रुपशील काय त्या चाळणीत. आणि ही बाई आणि मी पुरुष, तुला बाई आहेस ना, तुला दाखवतो आता बघ. तू बाई आहेस ना, आणि भाई गोसावी निवडून देतो आणि हा शाहीर म्हणतो गातो. तुझ्यासारखे आले किती गेले किती, काय बोलतोस ते रसिकांना जरा कळू दे. तुझे गाणं म्हणतो मी बघा
मी स्पष्ट बोलतोय, आवाज तुमच्यापर्यंत येतोय ना माझा? आणि ह्या भावाचं गाणं म्हणत होतं, तुम्हाला काहीतरी समजलं काय होतं त्याच्यात?